कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्य कर्ज वाटप केल्याप्रकरणी तत्कालीन 45 संचालकांवर ठपका ठेवण्यात आला आहे। सहकार क्षेत्रात आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते। पाहूयात त्या संदर्भातला झी24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांचा कणा समजली जाते, पण जिल्ह्यातल्या राजकीय पुढाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेत 2002 ते 2007 या कालावधीत मोठ्या प्रमाणात नियमबाह्य विनातारण कर्ज वाटप केलं। त्यामुळे बँक मोठ्या अडचणीत सापडली। परिणामी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आणि बँकेची चौकशी सुरू केली। आता बँकेच्या तोट्याला जबाबदार असणाऱ्यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत। अहवालामध्ये राष्ट्रवादीचे नेते माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफांवर 5,74,34,00,000 रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। माजी खासदार सदाशिवराव मंडिक यांच्यावर 5,54,02,000, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर 2,66,32,000, आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर 4,50,04,000, माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष KP पाटील यांच्यावर 5,74,34,000, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार PN पाटील यांच्यावर 5,44,40,000, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्यावर 3,45,98,000, तर माजी आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्यावर तब्बल 5,74,00,000 रुपयांची जबाबदारी महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 88 नुसार निश्चित करण्यात आली आहे। 15 दिवसात जबाबदारी निश्चित केलेली रक्कम भरावी, अन्यथा तुमच्या मालमत्तेवर टाच येईल असा इशारा सरकारने दिलाय। आता 15 दिवसाची मुदत आम्ही या सगळ्यांना तो भरणा करण्यासाठी देणार। 15 दिवसाच्या मुदतीमध्ये त्यांनी भरणा केला नाही तर त्यांच्या प्रॉपर्टीना अटॅच करणं आम्ही सुरू करणार। सहकारातील नवीन नियमांनुसार ज्या संचालकांवर अपहार आणि गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलाय अशा संचालकांना जिल्हा बँकेसह इतर सहकारी संस्थांमध्ये 5 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही। त्यामुळे जबाबदारी निश्चित झालेल्या सर्व नेत्यांचे जिल्हा बँकेसह इतर संस्थांवरचं अस्तित्व धोक्यात तर आलंच आहे, पण जबाबदारी निश्चित केल्यामुळे अनेक नेत्यांचे धाबेही दणाणलेत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।